Student, myself Deepali Bhupte. In this lecture, we see isotopes. What is meant by isotopes? Isobars and isotones, which are involved in our fourth chapter, that is the structure of atom. We know that what is meant by atom. Atom, and it is in this atom which particles are present. Here, this is the structure of atom. In this structure, the proton and neutrons are present in nucleus. This is a nucleus. This is a nucleus. In this nucleus, neutrons and protons are present, and electrons are present in a circular orbit that is called अ शेल. त्यालाच आपण काय म्हणतो? शेल म्हणतो. हे इलेक्ट्रॉन जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत ते कुठे आहेत? शेलमध्ये आहेत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन इज ए चार्जलेस पार्टिकल्स. हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. नाउ वी सी व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर. The number of protons in the nucleus is chemical identifier of an element. This number is called atomic number. It is denoted by Z, capital Z. इथे आपण पाहिलेलं आहे न्यूक्लियसमध्ये काय आहे? न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत. त्यालाच आपण काय म्हणत आहे? प्रोटॉन्स प्रेझेंट आहे. द नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे जेवढे नंबर प्रोटॉनचे आहेत त्यालाच आपण काय म्हणताय? धिस नंबर इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल झेड. ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. हिअर वी सी दॅट द ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय आहे मग? नंबर ऑफ प्रोटॉन, बट ऑल्सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढे, त्याचप्रमाणे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन जर 6 असले आणि तेवढेच मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, तेच काय आहे मग? ॲटॉमिक नंबर आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल झेड. नाउ वी सी ॲटॉमिक मास नंबर. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. धिस नंबर जेव्हा या दोघांचे ॲडिशन करू त्या नंबरला, दॅट इज इन न्यूक्लियस इन ॲन ॲटम, इज कॉल्ड इट्स ॲटॉमिक मास नंबर अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. हिअर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, ॲडिशन ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि आपल्याला काय मिळतो? जो नंबर मिळतो त्याला आपण काय म्हणणार आहे? ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर म्हणजेच काय? ॲडिशन ऑफ प्रोटॉन नंबर अँड न्यूट्रॉन नंबर. प्रोटॉन इज डिनोटेड बाय कॅपिटल झेड म्हणजेच आपण याला ॲटॉमिक नंबर असे म्हणणार. यालाच काय म्हणतो आपण? ॲटॉमिक नंबर. प्लस न्यूट्रॉन नंबर, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. देअरफॉर ए इज इक्वल टू, ए म्हणजे काय इथे? मास नंबर. ए इज इक्वल टू झेड प्लस एन म्हणजेच झेड मीन्स प्रोटॉन नंबर प्लस न्यूट्रॉन. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला न्यूट्रॉनची संख्यासुद्धा काढता येते. जर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर माहीत असेल, प्रोटॉन नंबर माहीत असेल, तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काढता येते. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या काढायसाठी आपण काय करणार? ए दॅट इज अ मास नंबर minus Z, that is a proton number. Then we get a number of neutron present in that atom. The composition of any atom is represented by element, a symbol. बा एका सिम्बॉलने आपण काय करणार आहे? तो एलिमेंट डिनोट करणार आहे विथ अ ॲटॉमिक मास नंबर ए. दॅट इज आपण माहीत आहे, आपण ॲटॉमिक मास नंबरला कशाने डिनोट केलेला आहे? एनी. ॲज अ सुपरस्क्रिप्ट ऑन लेफ्ट. लेफ्ट साईडला वर जे काय असणार आहे? ॲटॉमिक नंबर डिनोट करायचा ऑन लेफ्ट साईडला. अँड ॲटॉमिक नंबर झेड, ॲटॉमिक नंबर झेड दिस ॲज ए सुपरस्क्रिप्ट
सबस्क्रिप्ट ऑन लेफ्ट. झेड कुठे डिनोट करायचं आहे आपल्याला? बॉटमला लेफ्ट साईडला. इट इज आपण काय कन्सिडर केलं? एक्स मीन्स काय? आपला सिम्बॉल आहे. कशाचा सिम्बॉल आहे? एलिमेंटचा. त्या एलिमेंटच्या वर ते काय लेफ्ट साईडला काय आहे? ॲटॉमिक मास नंबर असतो आणि बॉटमला इट इज अ झेड हा काय असतो? ॲटॉमिक नंबर. इथे काय पहा आपण, हा काय आहे आपला एलिमेंट सिम्बॉल आणि बॉटमला एक नंबर ऑफ प्रोटॉन दॅट इज ॲटॉमिक नंबर. म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन आणि वर सुपरस्क्रिप्ट काय? मास नंबर दॅट इज द मास नंबर. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता इथे आपण एक्झाम्पल बघूया. दिस इज अ कार्बन एलिमेंट कार्बन. हिअर द 6 इज इट्स ॲटॉमिक नंबर. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ॲटम्स आर न्यूट्रॉन. सो दे हॅव कॉल्ड दिस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे काय? 13 टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचा ॲडिशनचा जो नंबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मास नंबर. हा किती आहे कार्बनचा? 13. यांनी आपल्याला अशा प्रकारे डिनोट करता येते. Now we see that on what is meant by isotope. Similarities in the compositions of nuclides result in 3 types of relationships. Some element exist as a single natural nuclide. For example, fluorine. For example, fluorine. Atomic mass number and this is the atomic number of fluorine. However, many elements exist naturally as a mixture of 2 or more types of atoms or nuclide. These individual nuclides are called isotopes of that element. आता आयसोटोप म्हणजे काय? The atom with the same number of protons but different number of neutron. म्हणजे ज्या ॲटममध्ये प्रोटॉनची काय असेल? सारखी असेल. म्हणजे 2 आपण ॲटम्स घेतले, एलिमेंट्स घेतले, त्यामध्ये प्रोटॉनची संख्या काय असेल? सारखी असेल. बट अ डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. बट न्यूट्रॉनची संख्या काय असेल? ही वेगळी असेल. ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट सेम ॲटॉमिक नंबर विथ अ डिफरंट मास नंबर. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येते? ॲटॉमिक दिस इज द ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा किती आहे? आपण जर एक्झाम्पल घेतलं क्लोरीनचं तर 17 आणि जे ॲटॉमिक मास नंबर काय इथे वेगवेगळे आहे. किती आहे? इथे काय आहे? 35 आणि इथे किती आहे? 37. म्हणजे हिअर द डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट अँड वी गेट अ आयसोटोप. अनदर एक्झाम्पल, this is the oxygen and this is also oxygen atom. Here we see that in this oxygen atom here the atomic number is same, that is the 88. ॲटॉमिक नंबर सारखाच. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 88. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे इथे? 8 आणि 8. बट हिअर the atomic mass number in this oxygen atom and atomic mass number in this oxygen atom is a different. Here the 16 and here is a 18. Means proton and electron is same but neutrons are different. When we calculate this 16 minus 8, 16 is the atomic mass number and 8 is a proton number. When 16 minus 8 we get a neutron number, that is a 8. In this oxygen atom proton and electron are same and oxygen in this atomic mass number is 18. When 18 minus 8 we get 10 neutrons. Here the number of neutron is 10. Means here number of neutron are different in this atom. So these are the isotopes of each other. Here atoms of a same element different in number of neutrons in their nucleus are called as a isotope. Thus the isotopes and elements have the same atomic number but different atomic mass number.
आयसोटोप्स आर आयडेंटिफाईड बाय देअर मास नंबर. हे कशाने आयडेंटिफाईड होतात? डिफरंट मास नंबरनी. फॉर एक्झाम्पल, द आयसोटोप्स ऑफ कार्बन आर रिफर्ड ॲज कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. Isotopes and element have similar chemical properties but different physical property. याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सारख्या असतात परंतु फिजिकल प्रॉपर्टीज ह्या डिफरंट असतात. हिअर वी सी द एक्झाम्पल ऑफ आयसोटोप. हायड्रोजन हॅज 3 isotopes, कार्बन हॅज 3 isotopes, ऑक्सिजन हॅज 2 isotopes, uranium has 2 isotopes. Now we see the another topic. What is meant by isobars? The atoms of a different element having the same mass number but different atomic numbers are called isobars. Here these are the different things. Isotopes म्हणजे काय आहे की ज्यामध्ये सेम ॲटॉमिक मास नंबर होता आणि डिफरंट ॲटॉमिक नंबर होता, परंतु इथे काय आहे? उलट आहे. याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. म्हणजे इथे काय? सेम मास नंबर आहे परंतु डिफरंट ॲटॉमिक नंबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? आयसोबार. आयसोबार्स आर अ डिफरंट एलिमेंट. दे हॅव अ डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑक्युपाय अ डिफरंट पोझिशन इन पिरियडिक टेबल. आता आयसोबार, दीज आर द एक्झाम्पल ऑफ आयसोबार. कार्बन अँड नायट्रोजन. हिअर वी सी दॅट, आपल्याला माहीत आहे की कार्बन, इथे कार्बन आणि नायट्रोजन घेतले. वर टॉपला काय असेल? ॲटॉमिक मास नंबर आणि इथे काय? ॲटॉमिक नंबर. हां, ॲटॉमिक मास नंबर आणि इथे ॲटॉमिक नंबर. आता आपल्याला इथे पाहत आहे की 6 and 7 दीज आर द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन अँड रिस्पेक्टिव्हली कार्बन अँड नायट्रोजन. इथे कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि इथे नायट्रोजनचा 7 आहे. म्हणजे हा वेगळा आहे आणि परंतु जो ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 14 and 14. हे काय आहे? ॲटॉमिक मास नंबर सारखे आहेत. यालाच आपण काय म्हणतो? आयसोबार्स. ॲटॉमिक नंबर झेड इज, कार्बन इज 6 and nitrogen 7. Mass number 14 and 14. And number of protons Z is calculated by this formula. Then we get a 6 is a proton and in carbon and 7 in nitrogen. Number of neutron is 8 and 7. Now we see what is meant by isotones. The atoms of different elements having a same number of neutrons in their nuclei are called isotones. जे आयसोटोनमध्ये काय असतात? सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन इन देअर न्यूक्लियस. दीज आर द एक्झाम्पल. बोरॉन अँड कार्बन. इथे बोरॉन है 5 ॲटॉमिक नंबर, कार्बन हॅज 6 ॲटॉमिक नंबर, बोरॉन हॅज 11 ॲटॉमिक मास नंबर आणि कार्बनचा किती आहे? 12 ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर Z दॅट इज 5 and 6. मास नंबर 11 and 12. मीन्स नंबर ऑफ न्यूट्रॉन दॅट इज, आपण जर कॅल्क्युलेट केलं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स A minus Z, then we get number of neutron. These are the same in this element. So these are the isotones. Now we see this example, कार्बन अँड ऑक्सिजन. आता आपल्याला इथे काय आहे? न्यूट्रॉन्स काय आहे? सेम आहे. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये न्यूट्रॉनची संख्या काय आहे? सारखी आहे. सो डोन्स आर ॲटम्स ऑफ अ डिफरंट एलिमेंट. हे काय? 2 डिफरंट एलिमेंट हॅविंग द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता हे जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स काय आहेत? मग न्यूट्रॉन्स आहे. हे किती इथे कार्बनमध्ये आपल्याला दिसत आहे? 1 2 3 4 5 6. हिअर ऑल्सो 1 2 3 4 5 6 8. ही काय? न्यूट्रॉन. याच्यावरून आपल्याला काय नंबर ऑफ फाइंड आउट किती करायचे आहे? न्यूट्रॉन्स किती असतील? सेम असतील. Now we see the difference between the isotopes and isobar. Isotopes are a different atomic structure of a same element having a same atomic number but different atomic mass number. याच्याच उलट आयसोबारमध्ये काय? Isobars are a different element having a same atomic
मास नंबर इथे काय ॲटॉमिक मास नंबर काय असतो सारखा असतो बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट डिफरन्स इज ॲटॉमिक नंबर इज सेम. हिअर ॲटॉमिक नंबर आर डिफरंट. Chemical properties are same but in isobars a chemical properties are different as a different element. दोन एलिमेंट असल्यामुळे याची केमिकल प्रॉपर्टी वेगवेगळी असणार. फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. यामध्ये जी फिजिकल प्रॉपर्टी काय असेल वेगवेगळी असेल बट in this isobar physical property can be same. Number of proton and electrons are same but neutrons only differ. In isotope number of proton is equal to number of electrons सारखे असेल but neutrons is a different number. In isobar all neutrons, protons and electrons are different. Now we cover this topic, that is the what is mean by isotope, what is mean by isobars and isotones. Thank you.